70% भूजल साठा हा आपल्याला संपलेला आहे. कॉर्पोरेशनचं पाणी येतंय आणि माझ्या इथं बोरवेलला पाणी आहे, तो फक्त उपसायचं, फक्त एक्सप्लॉयटेशन करायचं. असं करत करत एक दिवशी आपल्याला ज्वालावरती यायला लागेल, पाणीच संपलेलं असेल. खरंच याच्यावर फोकस करायला पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आमच्या वृष्णीत सौदागरांनी केलं, तर पावसाचं पडणारं जे पाणी आहे, जे आता भूगर्भाच्या पोटात न जाता वाहून जात आहे, या सगळ्या पाण्याला इथे एक फिल्टर लावून त्यांनी भूगर्भात सोडलेलं. आपण फक्त म्हणतो की रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे, पण कृतीतून जे साध्य होतं, जे समाधान मिळतं, ते आज आपण ह्या सौदागर परिवारामध्ये येऊन जाणवलं. एकदम छान पद्धतीने 10,000च्या आत हा खर्च जो आहे तो होतो. ही जी बोर रिचार्ज झालेली आहे ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंगने आपण पाहत असाल 2 ते 3 डिग्रीने ह्याचं तापमान कमी आहे. आम्ही आता सगळेच इथे उभं आहोत. रेन वॉटर हार्वेस्टर म्हटल्यावरती अनेकांच्या मनात अक्षरशः अशा वेदना व्हायला लागतात, त्याला खर्च खूप असू शकतो. आपण आज कुठल्या हॉटेलमध्ये जरी 4 जण जेवायला गेलो तर 3,500-4 हजार शिवाय बिल निघत नाही. हा वॉटर हार्वेस्टर पूर्ण आम्ही सौदार कुटुंबियांनी साथ देत फक्त 9,000 रुपयात बसवण्यात आला. आपण फक्त पाणी घेतोय, पण जे पाणी देतंय त्याला परत देणं आपलं राहतं. म्हणून हा आपण वॉटर हार्वेस्टर आमच्या सौदार कुटुंबियांनी आमच्या घरी इथे लावला. आता याचा फायदा म्हणजे 2 वर्ष आली आम्ही हा रेन वॉटर हार्वेस्टर इन्स्टॉल करून आम्हाला 12ही महिन्यात बोरिंगला भरपूर पाणी मिळतं. सर्वांनी विशेषतः नाशिककरांनी हा प्रकल्प आवर्जून राबवावा. त्याच्यात खर्च जास्त नाही. ह्या तापमानाचा जो काही आता तडाखा सुरू झालेला आहे त्याला चांगलं प्रत्युत्तर देऊ शकू. धन्यवाद.